माणगाव तालुक्यात सोमवारी संध्याकाळी गोद नदीला आलेल्या पुरामुळे खानदाड आदिवासी वाडी पाण्याने वेढली गेली। सुरुवातीला ग्रामस्थ गाव सोडायला तयार नव्हते, पण जसे पाणी छाती मान उंचीपर्यंत आले तसे भीतीने सर्वजण घराबाहेर पडू लागले। यावेळी माणगाव नगर परिषद अधिकारी, पोलीस व कोलाड रेस्क्यू टीमने धाडसी बचाव मोहीम सुरू केली। गावातील तरुणांसह त्यांनी लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना उचलून सुरक्षित स्थळी पोहोचवले आणि बघता बघता 16 कुटुंबातील तब्बल 105 ग्रामस्थांनी थरारक सुटका करण्यात आली। मध्यरात्री अजून 6 कुटुंब आणि 2 दिव्यांग पाण्यात अडकले होते। काळीज गोठवणाऱ्या परिस्थितीत कोलाड रेस्क्यू टीमने बोटी उतरवल्या, जीव धोक्यात घालून त्यांनी सर्वांना बाहेर काढले आणि अखेरीस एकाही जीवाला हानी होऊ दिली नाही। बचावलेल्या नागरिकांना नगर परिषदेकडून तात्पुरत्या निवाऱ्यात हलवण्यात आले। तिथे गाद्या, चादरी, डासमुक्त सोय, गरम दूध, चहा, जेवण, उपवास करणाऱ्यांसाठी वेगळा आहार, दुसऱ्या दिवशी आंघोळीची सोय, नाश्ता, सर्व काही अगदी व्यवस्थित। नगर परिषद कर्मचारी रात्रभर जागून काम करत राहिले आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा निवाऱ्यावर पोहोचून ग्रामस्थांची काळजी घेतली। ही धाडसी मोहीम माणगाव नगर परिषद, कोलाड रेस्क्यू टीम आणि स्थानिक तरुणांच्या सेवेचा आदर्श उदाहरण ठरली आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी नरेश पाटील, माणगाव। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।